तर आज आपल्याला ॲनामोलस प्रॉपर्टीज ऑफ नायट्रोजन हा टॉपिक बघणं आहे. तर बघा याच्यामध्ये तर नायट्रोजन जो आहे आपल्याकडे नायट्रोजन फॅमिलीमध्ये जो काही नायट्रोजन आहे आणि बाकी जे काही त्याच्यामध्ये एलिमेंट आहे त्या सर्वांपेक्षा नायट्रोजन थोडा वेगळा आहे. आपल्याला त्याला आपण म्हणतो नायट्रोजनचा ॲनामोलस नेचर किंवा ॲनामोलस प्रॉपर्टी. ठीक आहे. तर नायट्रोजन मग हा बाकीच्या त्याच्या ग्रुपमधल्या एलिमेंटपेक्षा कसा वेगळा आहे ते आता आपल्याला इथं बघणं आहे. बघा मग आता Nitrogen differ from the rest of the molecule of this group due to its small size. तर बाकीचे जे काही एलिमेंट आहे नायट्रोजन फॅमिलीमध्ये त्यांच्यापैकी नायट्रोजन सगळ्यात स्मॉल आहे. म्हणजे नायट्रोजनची कशी आहे स्मॉल साईज आहे. ठीक आहे. स्मॉल साईज तर आहे, शिवाय आणखीन त्याला खूप साऱ्या गोष्टी आहे. त्याला हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे, म्हणजे त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची व्हॅल्यू कशी आहे जास्त आहे. तसेच त्याला हाय आयोनायझेशन एन्थाल्पी आहे, म्हणजे त्याच्यापासून इलेक्ट्रॉन काढण्यासाठी खूप जास्त एनर्जी तुम्हाला द्यावी लागेल. आणि नॉन अवेबिलिटी ऑफ डी ऑर्बिटल हे त्याचे मेन पॉईंट आहे. म्हणजे नायट्रोजनकडे डी ऑर्बिटलची काय कमतरता आहे, त्याला आपण म्हणतो नॉन अवेबिलिटी ऑफ डी ऑर्बिटल्स. ठीक आहे, समजलो. आता पुढे बघा, नायट्रोजन हॅज युनिक ॲबिलिटी टू फॉर्म p pi multiple bond with itself and with other element having small size and high electronegativity, फॉर एक्झाम्पल कार्बन आणि ऑक्सिजन. म्हणजे नायट्रोजन काय करतो, त्याच्याकडे एक युनिक ॲबिलिटी आहे कशाची, पाय बॉन्ड फॉर्म करण्याची. मग इथं पाय बॉन्ड कोणता, तर तो आहे पी पाय मल्टिपल बॉन्ड. म्हणजे नायट्रोजन जो आहे तो बाकीच्या जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट सोबत काय करतो, पाय बॉन्ड फॉर्म करतो. आता पी पायचा अर्थ काय होते, म्हणजे नायट्रोजनची पण पी ऑर्बिटल पाय बॉन्ड फॉर्म करण्यामध्ये इन्व्हॉल्व होईल आणि जो काही दुसरा एलिमेंट असेल फॉर एक्झाम्पल कार्बन किंवा ऑक्सिजन यांची पण पी ऑर्बिटल पाय बॉन्ड फॉर्म करण्यामध्ये काय होईल, इन्व्हॉल्व होईल. म्हणजे नायट्रोजनची पण पी ऑर्बिटल आणि दुसरा जो काही एलिमेंट असेल त्याच्यासोबत त्याची पण पी ऑर्बिटल काय असेल इथं पाय बॉन्डच्या फॉर्ममध्ये इन्व्हॉल्व होईल. म्हणून त्याला आपण म्हटलं पी पाय मल्टिपल बॉन्ड. समजलं. मग आता म्हणजे नायट्रोजन हा जे की जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे फॉर एक्झाम्पल कार्बन किंवा ऑक्सिजन यांच्यासोबत काय करतो, तो मल्टिपल बॉन्ड फॉर्म करतो. ठीक आहे. तर पुढे बघू, हेवियर एलिमेंट ऑफ दिस ग्रुप डू नॉट फॉर्म पी पाय बॉन्ड. फक्त नायट्रोजनच पी पाय बॉन्ड फॉर्म करतो. बाकी जे की एलिमेंट आहे नायट्रोजनच्या खाली असणारे ते सर्व पी पाय बॉन्ड फॉर्म करू शकत नाही. ह्यातला मेन पॉईंट आहे, लक्षात ठेवतो. ओनली नायट्रोजन फॉर्म पी पाय मल्टिपल बॉन्ड किंवा पाय बॉन्ड. ठीक आहे. आता मग हे कशामुळे फॉर्म करतो तो बघा, हेवियर एलिमेंट ऑफ दिस ग्रुप डू नॉट फॉर्म पी पाय बॉन्ड ॲज देअर ॲटोमिक ऑर्बिटल आर सो लार्ज अँड डिफ्यूज दॅट दे कॅन नॉट हॅव इफेक्टिव्ह ओव्हरलॅपिंग. आता जी बाकीचे जे आहे ते पी पाय बॉन्ड का बरं फॉर्म करू शकत नाही, कारण त्यांचे जे ॲटोमिक ऑर्बिटल्स आहे कसे आहे, डिफ्यूज लार्ज आहे आणि कसे आहे डिफ्यूज, त्यांना व्यवस्थितपणे शेप नाही आहे. दॅट्स वाय दे कॅन नॉट हॅव ओव्हरलॅपिंग इफेक्टिव्ह. म्हणजे त्यांचं ओव्हरलॅपिंग होईल पण ते एवढं इफेक्टिव्ह होणार नाही. त्याच्यामुळे बाकी जे काही एलिमेंट आहे ते पी पाय बॉन्ड फॉर्म करत नाही, तर ते पी पाय ऐवजी पी डी पाय हा पाय बॉन्ड फॉर्म करतात. ठीक आहे. आपल्याला पुढे बघणं आहे ते, समजलं का. फक्त लक्षात ठेवायचं इथं की नायट्रोजन फक्त पी पाय बॉन्ड फॉर्म करतो. बाकी जे काही एलिमेंट आहे नायट्रोजन फॅमिलीमधले कोणीच पी पाय बॉन्ड फॉर्म करू शकत नाही. ठीक आहे. कशामुळं, ड्यू टू द लार्ज साईज आणि बघा ॲज द ॲटोमिक ऑर्बिटल आर सो लार्ज, म्हणजे ऑर्बिटल कशा आहे लार्ज आहे आणि कशा आहे डिफ्यूज आहे. त्या कारणामुळं दे कॅन नॉट हॅव इफेक्टिव्ह ओव्हरलॅपिंग, त्याच्यामुळं इथं ओव्हरलॅपिंग इफेक्टिव्ह होत नाही आणि म्हणून ते पी पाय बॉन्ड फॉर्म करू शकत नाही. दस नायट्रोजन एक्झिस्ट ॲट अ डायॲटोमिक मॉलिक्यूल विथ ट्रिपल बॉन्ड. आता लक्षात आहे इथं जो काही नायट्रोजन आहे आपल्याकडे तो डायॲटोमिक आहे, म्हणजे इन द फॉर्म ऑफ N2. तर तो ट्रिपल बॉन्ड फॉर्म करू शकतो. मग कोणासोबत, त्याच्यासोबत, म्हणजे N ट्रिपल बॉन्ड N आपण N2 ला असं लिहू शकतो. मग त्या N ट्रिपल बॉन्ड N मध्ये काय असते, 1s अँड 2p. ठीक आहे. त्याच्यामध्ये हे ऑर्बिटल असतात, एक एस असते आणि दोन असतात पी ऑर्बिटल. म्हणजे एक असतो कोव्हॅलेंट बॉन्ड आणि दोन असतात पाय बॉन्ड. ठीक आहे. बिटवीन द टू ॲटम, म्हणजे टू ॲटम कोणते, एक नायट्रोजन आणि परत एक नायट्रोजन. कॉन्सिक्वेंटली इट्स बॉन्ड एन्थॅल्पी इज व्हेरी आहे. दुसरा पॉईंट असा आहे त्याची जी की बॉन्ड एन्थॅल्पी आहे नायट्रोजनची कशी आहे, खूप जास्त आहे. म्हणजे बॉन्ड तोडण्यासाठी आपल्याला काय लागेल, खूप जास्त एनर्जी द्यावी लागेल N ट्रिपल बॉन्ड N तोडण्यासाठी. ठीक आहे.
ऑन द कॉन्ट्री फॉस्फरस, आर्सेनिक अँड अँटीमनी फॉर्म सिंगल बॉन्ड. जसं नायट्रोजन हा ट्रिपल बॉन्ड फॉर्म करतो, नायट्रोजन सिंगल बॉन्ड पण फॉर्म करतो, परंतु N2च्या फॉर्ममध्ये तो काय करतो, ट्रिपल बॉन्ड फॉर्म करतो. आणि बाकीचे जे काही आपल्याकडे आहेत, पी सिंगल बॉन्ड पी, एस सिंगल बॉन्ड एस, एस बी सिंगल बॉन्ड एस बी, तर हे सिंगल बॉन्ड फॉर्म करतात. एन सिंगल बॉन्ड एन हा सहसा आढळत नाही, आपल्याला एन ट्रिपल बॉन्ड एन असा बॉन्ड आढळतो. ठीक आहे, ते लक्षात ठेवायचं की नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड फॉर्म करतो, त्याच्यामध्ये एक असेल सिग्मा बॉन्ड आणि दोन असेल बाय बॉन्ड. ठीक आहे, ते बाकी काय फॉर्म करतात, बाकी सिंगल बॉन्ड फॉर्म करतात. व्हाईल बिस्मथ फॉर्म मेटॅलिक बॉन्ड इन एलिमेंटल स्टेट. आता हे सर्व कसे आहे, दिस आर द सिंगल बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड आहे ते, पण बिस्मथ कसा आहे, मेटल आहे तो, म्हणजे बिस्मथ फॉर्म मेटॅलिक बॉन्ड. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. तर पुढे बघा, आता हे महत्त्वाचं आहे. हाऊएव्हर द सिंगल बॉन्ड एन इज विकर दॅन सिंगल पी पी बॉन्ड. आता तुम्हाला नेहमी विचारते की एन बॉन्ड सिंगल बॉन्ड हा विकर आहे सिंगल पी पी बॉन्डपेक्षा. आता याचं कारण बघा, बिकॉज ऑफ हाय इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन ऑफ द नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन ओविंग टू द स्मॉल बॉन्ड लेंथ. आता याचं कारण बघा, समजा आपल्याकडे एन सिंगल बॉन्ड एन आहे आणि आपल्याकडे पी सिंगल बॉन्ड पी आहे. ठीक आहे, तर एन सिंगल बॉन्ड एन आपला पहिला एलिमेंट आहे 15 ग्रुपमधला, पी दुसरा एलिमेंट आहे. ठीक आहे, तर साईज जर आपण बघितली, नायट्रोजनची स्मॉल आहे आणि फॉस्फरसची नायट्रोजनपेक्षा जास्त आहे, म्हणजे साईज फॉस्फरसची जास्त आहे. आता याच्याकडे पण लोन पेअर असतात नायट्रोजनकडे, आणि फॉस्फरसकडे पण काय असतात, लोन पेअर असतात. आता आपण इथं जर इलेक्ट्रॉनिक रिपल्शनचा विचार केला, तर नायट्रोजनमध्ये जे की इलेक्ट्रॉन आहेत त्यांचं रिपल्शन जास्त आहे, कारण साईज कमी आहे याची. हा एक एन दोघांमध्ये काय असेल, रिपल्शन जास्त असेल. ठीक आहे, म्हणजे इथं बघा बॉन्ड हा कसा आहे, स्मॉल बॉन्ड असतो इथं, म्हणजे बॉन्डची जी की लेंथ आहे इथं एन सिंगल बॉन्ड एनमध्ये जी की लेंथ आहे बॉन्डची ती कशी आहे, स्मॉल आहे. पी सिंगल बॉन्ड पीमध्ये बॉन्डची लेंथ कशी आहे, लार्ज आहे. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की जेव्हा बॉन्ड कसा असतो, स्मॉल असतो, तेव्हा बॉन्ड स्ट्रॉंग राहतो, आणि जेव्हा बॉन्ड कसा असतो, हा लार्ज असतो किंवा लॉंग राहतो, तेव्हा तो वीक राहतो. आता इथं बॉन्ड स्मॉल आहे आणि इथं लार्ज आहे, म्हणजे लेन जे आहे इथं, हे लेन कमी आहे इथं आणि इथं लेन जास्त आहे. आपण लेनचा जर विचार केला तर इथं एन डबल सिंगल बॉन्ड एन स्ट्रॉंग असायला पाहिजे होता, परंतु हा वीक आहे कोणापेक्षा, पी पेक्षा. मग हे कशामुळं, जरी इथं बॉन्ड लेंथ कशी असेल, स्मॉल किंवा लहान असेल, परंतु इथं इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन जास्त आहे. साईज कमी असल्यामुळे इथं काय, इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन जास्त आहे. रिपल्शन असल्यामुळे हा जो की बॉन्ड आहे इथं, स्मॉल बॉन्ड आपण त्याला म्हटलं, हा स्टेबल राहत नाही. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये काहीतरी विकनेस येते, त्याच्यामुळे इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शनमुळे, कारण इथं लोन पेअर राहते. आणि इथं जरी बॉन्ड कसा असेल, बॉन्ड लेंथ जास्त असेल, परंतु इथं साईज जास्त आहे, इथं रिपल्शन जे आहे इथं कमी असेल. रिपल्शन कमी म्हणजेच का, हा बॉन्ड थोडाफार स्टेबल असेल. ठीक आहे, म्हणजे आपण ऑन द बेसिस ऑफ स्टेबिलिटी सांगू शकतो, किंवा ऑन द बेसिस ऑफ इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन सांगू शकतो की नायट्रोजनमध्ये रिपल्शन जास्त आहे, फॉस्फरसमध्ये कमी आहे. जरी याचं बॉन्ड लेंथ कशी असेल, कमी असेल, आणि याची जास्त असेल, पण तरी या दोघांमध्ये ऑन द बेसिस ऑफ इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन एन सिंगल बॉन्ड एन हा बॉन्ड कसा आहे, वीक आहे कोणापेक्षा, पी सिंगल बॉन्ड पी पेक्षा. ठीक आहे, ते लक्षात ठेवायचं. समजलं, म्हणजे इथं लोन पेअरचा कन्सेप्ट येतो. एन सिंगल बॉन्ड एनमध्ये काय, जे की इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन आहे ते खूप जास्त आहे, याच्यामध्ये खूप कमी आहे ते पीमध्ये. त्याच्यामुळं एन सिंगल बॉन्ड एन हा बॉन्ड वीकर आहे कोणापेक्षा, पी सिंगल बॉन्ड पीपेक्षा. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. पुढं बघा आता, एन बॉन्ड इज विकर दॅन द सिंगल पी पी बॉन्ड बिकॉज ऑफ द हाय इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन. बघितलं आपण, ऑफ द नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन म्हणजे लोन पेअर, ओविंग टू द स्मॉल बॉन्ड लेन. आता स्मॉल बॉन्ड लेन कोणामध्ये आहे, नायट्रोजनमध्ये स्मॉल बॉन्ड लेन आहे. ॲज अ रिझल्ट, आता हे इथं संपलं. आता पुढचा पॉईंट बघा, आता हे जी स्मॉल बॉन्ड लेंथ असल्यामुळं काय होते, ॲज अ रिझल्ट द कॅटेनेशन टेंडन्सी इज विकर. आता बघा, नायट्रोजन जर नायट्रोजनसोबतच बॉन्ड फॉर्म करत असेल त्याला आपण म्हणतो कॅटेनेशन. जसं जर कार्बन सोबतच बॉन्ड फॉर्म करत असेल त्याला आपण म्हणतो कॅटेनेशन इन द कार्बन. सिम्पली कॅटेनेशन म्हणजेच काय, एखादा ॲटम किंवा एलिमेंट स्वतःसोबतच बॉन्ड फॉर्म करत असेल तर त्याला आपण म्हणतो कॅटेनेशन टेंडन्सी.
मग याच्यामध्ये काय की रिपल्शन जास्त येतं. तर ड्यू टू दिस इंटर इलेक्ट्रॉन रिपल्शन किंवा इथं लोन पेअर असल्यामुळे काय होतं, इथं ते टेंडन्सी आहे स्वतःसोबत बॉन्ड फॉर्म करणे ते कशी होते, कमी होते. ठीक आहे, कोणामध्ये, नायट्रोजनमध्ये. ठीक आहे, समजलं मग की नायट्रोजन काय करू शकत नाही, कॅटेनेशन प्रॉपर्टी व्यवस्थितपणे दाखवू शकत नाही ड्यू टू इंटर इलेक्ट्रॉन रिपल्शन ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ लोन पेअर. ठीक आहे. अनदर फॅक्टर विच अफेक्ट द केमिस्ट्री ऑफ नायट्रोजन इज द अब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल. एक दुसरा फॅक्टर जो आहे खूप महत्त्वाचा, त्याच्यामुळे नायट्रोजन बाकीच्या एलिमेंटपासून वेगळा पडतो त्याच्या ग्रुपमध्ये. तर नायट्रोजनकडे डी ऑर्बिटल नसतात, म्हणजे अब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल इन इट्स व्हॅलन्स सेल बिसाइड रिस्ट्रिक्टिंग इट्स को व्हॅलन्सी ऑफ 4. आता आपण बघितलं की नायट्रोजनची व्हॅलन्सी किती असते, 3 असते, परंतु 4पर्यंत जाऊ शकते. ठीक आहे, नायट्रोजन कधीच 5 व्हॅलन्सी दाखवणार नाही. तसं त्याची +5 ऑक्सिडेशन स्टेट असते, परंतु ॲक्च्युअलमध्ये तो +5 किंवा 5 बॉन्ड फॉर्म करू शकत नाही. नायट्रोजन कॅन नॉट फॉर्म D5P5 बॉन्ड. आता आपण बघितलं होतं त्याच्या आधी की नायट्रोजन काय करतो, P5P5 बॉन्ड फॉर्म करतो. म्हणजे त्याचा जो काही पाय बॉन्ड असेल त्याच्यामध्ये दोन्हीही पी असेल. नायट्रोजनचा पण पी ऑर्बिटल असेल आणि दुसरा जो काही एलिमेंट असेल त्याचा पण काय असेल, पी असेल. परंतु बाकी जे काही एलिमेंट आहेत नायट्रोजनच्या नंतरचे ते D5P5 बॉन्ड फॉर्म करतात. म्हणजे त्याच्यामध्ये डी ऑर्बिटलचा इन्व्हॉल्वमेंट असेल आणि पी ऑर्बिटलचा इन्व्हॉल्वमेंट असेल. ठीक आहे, म्हणजे पी ऑर्बिटल कोणाची असेल, हे दुसऱ्याची असेल एखादी, आणि डी कुठची असेल, हे नायट्रोजन फॅमिलीमधले जे काही एलिमेंट आहे त्यांची असेल हे डी ऑर्बिटल. ठीक आहे, समजलं. मग नायट्रोजन काय फॉर्म करू शकत नाही, D5P5 बॉन्ड फॉर्म करू शकत नाही. मग कशामुळे फॉर्म करू शकत नाही, ॲज द हेवियर एलिमेंट आता याच्याकडे काय नाही आहे, याच्याकडे डी ऑर्बिटलच नाही आहे. त्यामुळे काय होतं, नायट्रोजन काय फॉर्म करू शकत नाही, D5P5 बॉन्ड फॉर्म करू शकत नाही. ठीक आहे, ॲज द हेवियर एलिमेंट कॅन, आता बघा, पण बाकी जे की आपल्याकडे हेवियर एलिमेंट आहेत नायट्रोजनच्या खालचे, ते असं बॉन्ड फॉर्म करू शकतात D5P5. फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं, फॉस्फिन जर घेतला मी इथं, हा फॉस्फिन आहे, आर म्हणजे कालकी ग्रुप घेतला आपण, PR3 डबल बॉन्ड O किंवा R3P डबल बॉन्ड CH2, आर म्हणजेच काय तर अल्की ग्रुप, हा एक कंपाऊंड आहे आपल्याकडे. तर याच्यामध्ये काय जो की बॉन्ड असेल डबल बॉन्ड इथं, हा त्याला आपण पाय बॉन्ड म्हणतो. तर हा फॉर्म झाला असेल D5P5 ओव्हरलॅपिंग. ठीक आहे, फॉस्फरसची डी ऑर्बिटल आणि अल्की ग्रुपची काय असेल इथं, सॉरी ऑक्सिजनचे काय असेल इथं, पी ऑर्बिटल. ठीक आहे, तर हा इथं काय बॉन्ड, कोणता बॉन्ड बनला, हा पाय बॉन्ड आहे इथं एक, पण ड्यू टू D5P5 ओव्हरलॅपिंग. ठीक आहे, त्याचप्रमाणे इथं पण तसाच फॉर्म होईल तो. तर पुढे बघा, फॉस्फरस अँड आर्सेनिक कॅन फॉर्म D5D5 बॉन्ड. आता हे बघा, फॉस्फरस आणि आर्सेनिक हे काय फॉर्म करतात, D5D5, म्हणजे याच्यामध्ये काय दोन्हीही काय असेल, डी ऑर्बिटल इन्व्हॉल्वमेंट असेल. ठीक आहे, ऑल्सो विथ ट्रान्झिशन मेटल व्हेन देअर कंपाऊंड लाईक, आता हा फॉस्फिनला आपण म्हणतो ट्राय इथिल फॉस्फिन, आणि दिस अर्साईन म्हणजे ट्राय फिनिल किंवा ट्राय बेंझिल म्हणतो आपण, ट्राय बेंझिल अर्साईन ॲक्ट ॲज अ लिगॅन. आता हे जे काही कंपाऊंड आपल्याकडे आहेत कोणकोणते बघा, फॉस्फरस आणि आर्सेनिक जर आपण बघितलं, फॉस्फरस अँड आर्सेनिक कॅन फॉर्म D5D5 बॉन्ड कोणासोबत, विथ ट्रान्झिशन मेटल व्हेन देअर कंपाऊंड लाईक. आता हे जे कंपाऊंड आहे याच्यामध्ये फॉस्फरस आणि आर्सेनिक काय करतो, D5D5 बॉन्ड फॉर्म करतो. हा एक कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा भाग येतो. ठीक आहे, म्हणजे फॉस्फरस आणि आर्सेनिक ॲक्ट ॲज अ लिगॅन. ठीक आहे, समजलं इथं. तर पुढच्या वेळेस बघू आपण की रिॲक्टिव्ह टुवर्ड द हायड्रोजन. आता आणखीन एक काही पॉईंट याच्यामध्ये आहेत जे तुम्ही लक्षात ठेवायचे इन केस ऑफ नायट्रोजन, की नायट्रोजन हा कसा वेगळा आहे बाकीच्या ग्रुपपेक्षा. ठीक आहे, इथं काय बघितलं आपण, इथं लक्षात ठेवायचं की नायट्रोजन हा D5P5 बॉन्ड फॉर्म करू शकत नाही. बाकी जे काही एलिमेंट आहे हे D5D5 बॉन्ड फॉर्म करू शकतात कोणासोबत, ट्रान्झिशन मेटलसोबत, किंवा व्हेन देअर कंपाऊंड लाईक याच्यासारखे काय असेल, ॲक्ट ॲज अ लिगॅन. म्हणजे हे जे काही आहे इथं लिगॅनचं काम करतील. ठीक आहे, आपण असं म्हणू शकतो की फॉस्फरस पण काय असेल, लिगॅन असेल, कारण फॉस्फरसचे भौतिक काय हे सर्व C2H5 काय हे सर्व काय असेल, लिगॅन्ड असेल. हे सर्व लिगॅन्ड आहे तिथं. ठीक आहे, हा सेंट्रल मेटल आणि हा काय असेल तिथं, लिगॅन्ड. ठीक आहे, आता आणखीन काही पॉईंट बघू आपण. आणखीन त्याच्यामध्ये पॉईंट असतं की नायट्रोजन जो आहे, नायट्रोजन कसं आहे आपल्याकडे, हा N2च्या फॉर्ममध्ये राहतो. नायट्रोजन डायॲटोमिक, बाकी सर्व कसे आहे यात पॉलिॲटोमिक. म्हणजे नायट्रोजन हा गॅस आहे आणि बाकी सर्व कसे आहे, बाकी सर्व आहेत सॉलिड. ठीक आहे, आणखीन त्याच्यामध्ये एक पॉईंट असा आहे की नायट्रोजन जो आहे, नायट्रोजन जो असेल
तो सर्व प्रकारचे काय दाखवतो, ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो, म्हणजे -3 पासून ते +5पर्यंत. बाकी ऑक्सिडेशन स्टेट कोणी दाखवत नाही. इट शोज द लिमिटेड ऑक्सिडेशन स्टेट. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, 2 पॉईंट एक्स्ट्रा. तर थांबू इथं आपण, पुढच्या वेळेस नेक्स्ट पॉईंट बघू. थांबू इथं.